Okay, so before starting the today's Salesforce demo, I'll introduce myself. My name is Karan, and okay, I'm your Salesforce trainer. I'm holding around 6 years of experience as a Salesforce developer, and currently I'm working as a Salesforce team lead. Okay, and I'm handling the three projects almost right now. And talking about my qualifications are like I have a good knowledge about the Salesforce admin development and LWC, CPQ, Agentforce, Sales Cloud, Service Cloud, and lots of things are there. Okay, so I have also worked on the multiple real-time projects and trained so many students nowadays. And past 3 to 3.5 years, I'm working in this industry as a trainer. Okay, and 6 years as a developer. Okay, so that's all about myself, and I'm really excited to take you through this journey. Okay, so just give me a minute. Okay, so that's all about myself. Yes. Any questions right now? नहीं Okay, सर। no issue. So let's start with the slides. Okay, so this is our today's हॅलो. agenda. हॅलो. Yes. करण सर, 1 मिनिट प्लीज. केतन सर. हॅलो. हॅलो. सर, आवाज येते? हा बोला ना सर. तुमचं दुसऱ्या फ्रेंडचं नाव काय आहे? त्यांचं नाव नाही दिसत आहे तिथं. राहुल राहुल. राहुल सर आहेत का? त्यांना लावला होता मी. आणखी एक जण जॉईन करणार होता ना? तो सध्या गाडीवर आहे आता. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे, काही इश्यू नाही. तुम्ही रेकॉर्ड चालतंय केलं सर. ना तरी त्याला चालेल, त्याला सेंड केलं तर चालेल. ओके सर, काही इश्यू नाही. ठीक आहे सर. करण सर. हो, मी रेकॉर्डिंगला लावलेले, डोंट वरी. ओके सर, प्लीज कंटिन्यू करा. ओके, सो आपला हा आजचा अजेंडा आहे डेमोचा की व्हॉट इज सेल्सफोर्स, इंट्रोडक्शन टू द सेल्सफोर्स अँड CRM. आणि सेल्सफोर्स मध्ये एजंट फोर्स नावाची जी गोष्ट आहे, जी आता मी माझ्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितली, दॅट इज AI इन सेल्सफोर्स. त्यानंतर सेल्सफोर्स का चूज करायचं अदर टेक्नॉलॉजीज मध्ये. त्यानंतर सेल्सफोर्सचा फ्युचर स्कोप कसा आहे आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत त्याच्यामध्ये, आणि अबाउट अस मध्ये आपल्या क्लासची इन्फॉर्मेशन. ओके, सो द नेक्स्ट थिंग व्हॉट हॅपन. ओके, सो इथं बघा आता एक सेल्सफोर्स म्हणजे काय, बेसिकली मी एकदम सोप्या भाषेत सांगतो. सेल्सफोर्स इज नथिंग बट लाईक द CRM म्हणजे काय, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म. हा पूर्णपणे क्लाउड बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. आणि सेल्सफोर्स मध्ये आपल्याला वेगवेगळे क्लाउड्स आहेत, लाईक सेल्स क्लाउड, मार्केटिंग क्लाउड, त्याच्याबद्दल आपण बोलूयात पुढे जाऊन. बट सेल्सफोर्स हे कधी इंट्रोड्यूस केलं? सेल्सफोर्स हे 1999 1999 मध्ये इंट्रोड्यूस केलं बाय द फाउंडर ऑफ सेल्सफोर्स इज द मार्क बेनिऑफ सर. ओके, सो सध्या सेल्सफोर्स हे मार्केटमध्ये ग्लोबल लीडर, एक प्रकारे आपण म्हणतो ना डॉमिनंट आहे सेल्सफोर्स. का? कारण त्यांचं स्वतःचं जे टूल आहे, सेल्सफोर्स हे टूल म्हणता येईल आपल्याला, बरोबर, टेक्नॉलॉजी, किंवा आपण एका टूलवरती काम करतोय जे की आपल्याला कुठं इन्स्टॉल करायची गरज नाही. लाईक जर तुम्ही जावामध्ये बघितलं तर तुम्हाला ते JDBC, JDK, एन्व्हायरमेंट सेटअप, हे ते फलाना फलाना भरपूर गोष्टी असतात, राईट. पण आपल्या सेल्सफोर्समध्ये आपल्याला फक्त क्रोमची गरज पडते. त्यामध्ये पण आपल्याला पर्टिक्युलर वेबसाईट असते, त्याच्यावर जाऊन लॉग इन करायचं असतं, दॅट्स इट. त्यानंतर जर आपण पुढचा विचार केला तर सेल्सफोर्स हे अशी गोष्ट आहे की तुम्हाला क्लाउड वरती काम करायला मिळतं. लाईक तुम्ही डिरेक्टली एखाद्या क्लाउड बरोबर तुम्ही स्वतःला कनेक्ट करता. डेटाबेस पूर्ण स्वतःचा त्यांचा सेल्सफोर्सचा आहे. त्यानंतर तुम्ही कुठंही बसून काम करू शकता. लाईक जर तुमची कंपनी जरी बँगलोरमध्ये असेल तर तरी तुम्ही पुण्यामध्ये बसून देखील काम करू शकता विदाउट एनी इंटरप्शन. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही लेवलचं इन्स्टॉलेशन करायची गरज पडत नाही, बिकॉज ऑलरेडी आपल्याकडं ऑनलाईन असल्यामुळं सगळं क्रोमवरती चालतं किंवा कुठल्या पण ब्राउझरवरती. त्यानंतर कस्टमायझेबल आहे सेल्सफोर्स, कारण आपल्याला कुठल्याही लेवलच्या बिझनेसमध्ये आपण त्याला कॉन्फिगर करू शकतो. आता जर बिझनेस कुठल्या लेवलचे असू शकतं सांगायचं झालं तर आपल्याकडं पुण्यामध्येच श्रीराम इस्टेट्स म्हणून एक आहेत बिल्डर्स.
त्यांनी पण स्वतःमध्ये सेल्सफोर्स इंट्रोड्यूस केलेले आहे. त्यानंतर HDFC बँक आहे, येस बँक आहे, बजाज फायनान्स आहे, त्यानंतर सिंगापूर एअरलाइन्स आहे सिंगापूरमधलं. सो ते सगळ्यांनी सेल्सफोर्समध्ये, हे जस्ट अन एक्झाम्पल झाले एशियन कंट्रीजचं. पण अपार्ट फ्रॉम दिस आपल्या US, UK, ऑस्ट्रेलिया ह्या ऑलमोस्ट सगळ्या कंट्रीजमध्ये सगळ्या बिझनेसेसमध्ये सेल्सफोर्स इंट्रोड्यूस केलेले आहे. त्यामुळे आपल्याकडे प्रोजेक्टची जी ते हे स्कोप आहे किंवा प्रोजेक्टची एनर्जी जी आपण म्हणतो ना की एक आपण प्रोजेक्ट जे येण्याचे हे ते बऱ्यापैकी जास्त आहे. ओके. आणि हे सुटेबल फॉर ऑल लेवल्स ऑफ बिझनेस. ओके. आता AI इंट्रोड्यूस केलंय, मग AI म्हणजे काय आहे सेल्सफोर्स मध्ये? जर तर तुम्ही बघताय मार्केटमध्ये वेगवेगळे AI आहेत. ChatGPT झालं, हे ते बरेच AI आपल्या मार्केटमध्ये आता सध्या आहेत. पण सेल्सफोर्सचा जो स्वतःचा AI आहे, स्वतःचा AI म्हणजे काय? तुम्ही त्याला प्रॉम्प्ट ऑलरेडी बाय डिफॉल्ट लिहून ठेवता पर्टिक्युलर थिंगसाठी. त्याला कस्टमरला किंवा तुम्हाला स्वतःला जास्तीत जास्त उपयोग आपण AI बनवतो कारण कस्टमरच्या इझीसाठी, इझिस्ट वेसाठी. कारण कस्टमर ज्यावेळेस त्याच्या काही गोष्टी काम करतो त्यावेळेस त्याला क्लिक्स त्याचे कमी करायचे. मग सिम्पल तुम्ही एका क्लिकवरती तुम्ही पूर्ण प्रॉम्प्ट लिहून ठेवलेला असतो, तो प्रॉम्प्ट तिथे जनरेट होतो. त्यानंतर तुम्ही जे लाइटनिंग फ्लोज आहेत किंवा ॲपेक्स कोडिंग आहे, हे पण तुम्ही AI थ्रू करू शकता मार्केटमध्ये. त्यानंतर आपलं स्वतःचा चॅटबॉट आहे, प्रेडिक्टिव्ह अनालिसिस आहे. त्यानंतर आपण पर्सनलायझेशन म्हणजे क्लायंटचे रिकमेंड, क्लायंटला AI स्वतः रिकमेंड करतं की तुम्ही असं नाही, तुम्ही ह्या वेने करा, तुमच्या इथे तुमची प्रोडक्टिव्हिटी इथे इन्क्रीज होईल, तुमचा इथे लॉस होतोय, हा लॉस का होतोय, कशामुळे होतोय, ह्या पूर्ण गोष्टीची काळजी कोण घेतं? तर आपला एजंट फोर्स, आपला AI घेतो. आपलं स्वतःचं चॅटबॉट आहे. जसं आता तुम्ही फ्लिपकार्ट किंवा कुठल्या पण याच्यामध्ये तुम्ही चॅट करता तुमची क्वेरी रेज करण्यासाठी. द सेम थिंग आपल्या सेल्सफोर्समध्ये पण आहे की आपल्याकडं आपण एजंट फोर्स थ्रू आपण चॅट करू शकतो. सॉरी, एजंट AI, आईन्स्टाईन AI चॅटबॉट आहे आपला. त्यानुसार तुम्ही तिथं चॅट पण करू शकता आणि दॅट चॅट वॉज टोटली इंटेलिजंट चॅट. आणि ह्याच्यामुळं मार्केटमध्ये बाकीच्या टेक्नॉलॉजीमध्ये जॉब जातात ते, पण सेल्सफोर्स मधले जॉब जात नाहीयेत. त्याच्या मागे एवढं एकच रिझन आहे की स्वतःचं AI असल्यामुळं बाकी गोष्टीमध्ये त्या गोष्टींना थोडंसं टॅकल केलं जातं. त्यानंतर आता फ्युचर स्कोप जर बघितला तर मी तुम्हाला एक आर्टिकल दाखवतो. दिस इज आर्टिकल, हे एक स्क्रीन कॅप्चर करून घेतलेला फोटो आहे. तो म्हणजे सेल्सफोर्सने स्वतःच्या न्यूज इन्साइट्स वरती टाकलेलं आहे की अपकमिंग 2026 पर्यंत सेल्सफोर्स 9.3 मिलियन जॉब्स इंट्रोड्यूस करत आहे. त्याने आपला बिझनेस रेव्हेन्यू 1.6 ट्रिलियन पर्यंत जाईल. आणि हे 2026 पर्यंत त्यांना टार्गेट अचीव्ह करायचं आहे, आणि जे टार्गेट ऍक्च्युली त्यांचं आत्तापासून सुरू झालेलं आहे. ओके. सो हा एक जॉब ट्रेंड मधला आपला एक विषय म्हणता येईल. त्यानंतर फ्युचर स्कोप बद्दल जर बोलायला गेलं तर AI बद्दल आता आपण बोललोच, 3 नंबरचा पॉईंट आहे इथे. त्यानंतर सेकंड नंबरचा पॉईंट येतो म्हणजे कंपनीज आपल्या ज्या आहेत. त्यानंतर बाकीच्या गोष्टी म्हणजे सेल्सफोर्स इज एक्सपेक्टेड टू कंटिन्यू इट्स डॉमिनन्स इन द CRM अँड क्लाउड टेक्नॉलॉजीज. हे पण सांगितलं की इथं सेल्सफोर्स स्वतःचा डॉमिनन्स, सेल्सफोर्स का जास्त डॉमिनंट मध्ये आहे? कारण स्वतःचं CRM आहे. त्यामुळे सेल्सफोर्स ह्याच्यातनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूर्णपणे त्याच्यामध्ये क्लाउडमध्ये इंट्रोड्यूस करून आणू शकतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त कंपनी सेल्सफोर्सला अडॉप्ट करते सध्या, कारण सेल्सफोर्सच्या बाकीच्या गोष्टी पण त्याच्यामध्ये कव्हर अप केल्या जातात. त्यानंतर AI ऑटोमेशन, मी आता AI बद्दल तुम्हाला सांगितलं, ऑटोमेशन बद्दल मी नाही सांगितलं तुम्हाला अजून. आता ऑटोमेशन काय आहे? आपण जे कोडिंग करतो ना, ते कोडिंग लो कोडिंग आणि नो कोडिंग अशा दोन गोष्टी सध्या आपण आता विचारात घेऊ शकतो. आता सध्याला नो कोडिंग वरती आपण जास्त फोकस देऊ शकत नाही, कारण नो कोडिंग हे सेल्सफोर्सचं एम आहे 2026-2028 पर्यंत कम्प्लीट करायचं. म्हणजे नो कोडिंग म्हणजे काय? झिरो कोडिंग, पूर्णपणे कोडिंग बंद करून टाकायचं सेल्सफोर्सचं. जे आतापर्यंत LWC अपेक्स मध्ये ज्या गोष्टी आपण शिकणार आहेत कोडिंगमध्ये, त्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये त्यांना पूर्णपणे बंद करायच्या आहेत. पण लो कोडिंग का म्हणतात? कारण आता सध्याला जे काही कोडिंग आहे त्या कोडिंगला त्यांनी ऑटोमेशनचा ऑप्शन दिलाय. म्हणजे इथं आपण लो कोडिंग पण आहे आणि ऑटोमेशन, ह्या दोन्ही गोष्टींना आपण रिलेट करू शकतो. मी दाखवतो कसं ते नंतर. आपल्याला हेच तर आपल्या बॅचेस मध्ये शिकायचंय पूर्णपणे. आता लो कोडिंग टूल मध्ये आहे ना, आपण जे काही कोडिंग करतोय ते कोडिंग फिरतंय फक्त फॉर लूप वरती, इफ एल्स लूप वरती, किंवा अपेक्सच्या आपल्या काही कलेक्शन मेथड्स आहेत. SQL सारखं सिमिलर असणारं SOQL आहे आपल्याकडं. म्हणजे SQL हे खूप डीप मध्ये गेलं.
पण एसओक्यूएल हे खूप सुपरफिशियल आणि सोप्या सोप्या इझी, म्हणजे एसक्यूएल इज जस्ट अँड सिम्पल इंग्लिश लँग्वेज असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याकडे लर्निंग्स अँड सर्टिफिकेशन्स आहेत. तर सर्टिफिकेशन्सचा विचार केला तर सेल्सफोर्सचे वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहेत. आता हे सर्टिफिकेशन कोणी इन्स्टिट्यूट मधनं कोणी करून देत नाहीत सहसा. ते सर्टिफिकेट ग्लोबल सर्टिफिकेट असतात. आता ग्लोबल सर्टिफिकेशन कसं असतं, इन्स्टिट्यूट मधनं करून देत नाहीत, म्हणजे तुम्हाला सपोर्ट पाहिजे असेल तर सपोर्ट मिळून जातो. तुम्हाला एक्झाम शेड्यूल करायची आहे, तुम्हाला एक्झाम शेड्यूल करून दिली जाते. आपल्या क्लासेस मधनं पण सर सगळ्या एक्झाम वगैरे कंडक्ट करतात, एक्झाम क्लिअर्स पण करून देतात, ठीक आहे. पण त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सर्टिफिकेशनची जी कॉस्टिंग असते दॅट इज अराउंड स्टार्टिंग फ्रॉम $200, $200 ओके, स्पेसिफिक US$, $200 सर्टिफिकेट्स असतात. आणि ते सर्टिफिकेट कोणी दुसरे लोक कंडक्ट करत नाही, तर ते सर्टिफिकेशनची एक्झाम ही सेल्सफोर्स क्रिएट करत, सेल्सफोर्स कंपनी स्वतः कंडक्ट करते. त्यांचा ट्रेल हेडचा प्लॅटफॉर्म आहे. पहिलं ते वेब ऍसेस सर्व्हरनं करत होते, बट नाव दे आर शिफ्टिंग टू द ट्रेल हेड. आता ट्रेल हेड काय आहे? ट्रेल हेड हा एक प्रकारे सेल्सफोर्स युनिव्हर्सिटी प्लॅटफॉर्म आपण म्हणतो ना, की त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे मॉडेल्स करायला मिळतात. तिकडे तुम्हाला पॉइंट्स असतात. त्यानंतर सेल्सफोर्स आपल्याला गुडीज देतं. गुडीज म्हणजे काय? त्यांचा एक प्रोग्राम आहे जर्नी टू सेल्सफोर्स म्हणून. त्या जर्नी टू सेल्सफोर्स मध्ये ते लोक आपल्याला वेगवेगळे हे पण प्रोव्हाइड करतात. टी शर्ट्स असतात किंवा बॉटल्स असतात, परत जॅकेट्स असतात, अशा वेगवेगळ्या गोष्टी ते लोक आपल्याला देतात. पण त्या पर्टिक्युलर टाइममध्ये ती गोष्ट आपण जर कंप्लीट केली तर. त्यानंतर आता सध्या मार्केटमध्ये जेवढे काही सर्टिफाईड डेव्हलपर, ऍडमिनिस्ट्रेटर, कुठले कुठले क्लाउडचे स्पेशलिस्ट आहेत ना, ते सगळ्या लोकांची मार्केटमध्ये डिमांड खूप जास्त आहे. त्यामुळे सर्टिफिकेशन्स करणं मॅन्डेटरी आहे. सॉरी. सो द सेल्सफोर्स जॉब ट्रेंड्स इन 2025. जसं मी तुम्हाला आता दाखवलं की अक्रॉस द वर्ल्ड, किंवा आपण वर्ल्ड सोडून द्या, आता आपण आपल्या इंडियाचा जरी विचार केला तरी मार्केटमध्ये सेल्सफोर्सची डिमांड जास्त आहे. आणि जेवढा डिमांड आहे तेवढा सप्लाय पण तिथं आपल्याला बऱ्यापैकी करावा लागतो. त्यामुळं मार्केटमध्ये एम्प्लॉईजची म्हणजे कंटिन्युअस जॉब हायरिंग बऱ्यापैकी चालू असते, फ्रेशर्स फॉर एक्सपिरियन्स दोघांसाठी. त्यानंतर आपण जे पोझिशन्स बघतो की ज्या सध्या डिमांडमध्ये जास्त आहेत, त्या म्हणजे सेल्सफोर्स ऍडमिन झालं, सेल्सफोर्स डेव्हलपर, सेल्सफोर्स आर्किटेक्चर, मार्केटिंग क्लाउड एक्सपर्ट, सेल्स क्लाउड एक्सपर्ट, सर्व्हिस क्लाउड एक्सपर्ट, FSL, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे सेल्सफोर्स मध्ये डिफरंट डिफरंट, आणि टोटल 40 सर्टिफिकेट्स आहेत, 40+ काहीतरी सर्टिफिकेट्स आहेत सेल्सफोर्स मध्ये. त्यातले माझ्याकडे सध्या आता 8 सर्टिफिकेट आहेत. ते सर्टिफिकेट असे आहेत: सेल्सफोर्स ऍडमिनिस्ट्रेटर, सेल्सफोर्स प्लॅटफॉर्म डेव्हलपर 1, प्लॅटफॉर्म डेव्हलपर 2, जावा स्क्रिप्ट डेव्हलपर, सेल्स क्लाउड स्पेशलिस्ट, सर्व्हिस क्लाउड स्पेशलिस्ट, आणि रिसेंटली अजून 2 केलेत ते म्हणजे सेल्सफोर्स AI म्हणजे आपलं एजंट फोर्स, आणि सेल्सफोर्स एजंट फोर्स AI स्पेशलिस्ट. असे 8 सर्टिफिकेट सध्या आता माझ्याकडे आहेत. आणि अपकमिंग बकेट लिस्ट मध्ये अजून 4-5 सर्टिफिकेट आहेत. सो बघू, 2025 कम्प्लीट होईपर्यंत 2 तरी झाले पाहिजेत अजून. आणि त्यानंतर असेच टार्गेट ठेवायचे. टार्गेट शिवाय सर्टिफिकेट्स कम्प्लीट होत नाहीत. त्यानंतर जर ऍव्हरेज सॅलरी आपण जर विचार केली, तर आपण जे सॅलरी आणि इन्साइट्स वगैरे ह्या गोष्टी आहेत ना, ह्यांचा आपण इथे जाऊन विचार करूयातच. आता सेल्सफोर्स का चूज करायचं, अदर टेक्नॉलॉजी सोडून सेल्सफोर्स का चूज करायचं? कारण सेल्सफोर्सची डिमांड मार्केटमध्ये जास्त आहे, कारण ते CRM आहे. आता जावा आहे डिमांड जास्त, बट कॉम्पिटेटिव्ह आहे, कारण जावामध्ये खूप लोक आहेत. तुम्हाला पण आयडिया असेल की तुमचे बरेच मित्र जावा डेव्हलपर, फुल स्टॅक जावा डेव्हलपर, मन स्टॅक, बरेच काय काय गोष्टी करतात, वेब डेव्हलपमेंट करतात, बट जॉब नाही आहेत सध्या मार्केटमध्ये. क्राऊड जास्त आहे, पायथन क्राऊड काय काय क्राऊड जास्त आहे, क्राऊड. हा, एक्झॅक्टली, तेच त्यासाठीच. कारण खूप लोक झालेत आणि जॉब्स कमी आहेत तिथं. अजूनही सेल्सफोर्स लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, पण त्यांना अजूनही असं वाटतं की अरे सेल्स फोर्स म्हणजे हे काहीतरी सेल्स मधले, आपल्याला कशाला तिथं करायचं. हा, अरे फक्त नाव दिलं म्हणजे ते काय लगेच सेल्स झालं का? पहिलं बघा काय आहे, कसं आहे. सेल्सफोर्स इज वन ऑफ द बेस्ट 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 CRM मार्केटमधलं. त्यानंतर पायथन जे आता बघतोय, तर त्याला डिमांड आहे पण बऱ्यापैकी कमी आहे. कारण पायथनचा वापर कुठे केला जातो? बऱ्यापैकी डेटा सायन्स, डेटा अनालिस्ट मध्ये केला जातो. त्याच्या बाहेर पायथनचा यूज होत नाही, ठीक आहे. आता सॅलरीज ह्या सेल्सफोर्स मध्ये जास्त आहे. जावामध्ये, पायथनमध्ये कम्पिटेटिव्ह आणि सॅटिस्फॅक्टरी सॅलरी पडते. पण जर तुम्ही कम्पेअर केलं, जर तुम्हाला 3 इयर्स ऑफ सेल्सफोर्स सेल्स एक्सपिरियन्स आणि 3 इयर्स ऑफ जावा एक्सपिरियन्स असे जर 2 लोक उभे केले ना,
तर डेफिनेटली सेल्सफोर्सला 8-9 लाखाचं, 10 लाखाचं, 12 लाखाचं पॅकेज मिळतात. बट कम्पेअर टू जावा डेव्हलपरला तिथं 5.5, 6, 7.5 पर्यंतच खेळावं लागतं कंटिन्युअस, कारण मार्केटमध्ये लोक अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही सॅलरी जास्त मागू शकत नाही. त्यानंतर इज ऑफ लर्निंग सेल्सफोर्सचं सगळ्यात जास्त आहे, कारण पॉइंट अँड क्लिक टूल आहे. अपेक्स ही एक परफेक्ट लँग्वेज दिलेली आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं की अपेक्स मध्ये खूप कमी गोष्टी लागतात आपल्याला. नंतर जावाचा जर विचार केला तर जावामध्ये स्ट्रॉंग कोडिंग नॉलेज आहे तुम्हाला. ते स्कॅनर, पॉइंटर क्लास, हा क्लास, तो क्लास, तुम्हाला एक स्टँडिंग लाईन जरी काढायची असेल ना, तरी तुम्हाला तिथं कोड लिहावा लागतो. तुम्हाला ऍप क्रिएट करायचं आहे, यू नीड टू राईट अ कोड. पायथॉन मध्ये पण सेम गोष्ट आहे. फक्त एवढंच की पायथॉन इज अ सिम्पल इंग्लिश लँग्वेज, बरोबर. पण जॉब सिक्युरिटी सेल्सफोर्स मध्ये जास्त आहे ऍज कम्पेअर टू जावा. पायथॉन मॉडरेट आहे. कोडिंग रिक्वायरमेंट खूप कमी आहे सेल्सफोर्सला, आणि जावा आणि पायथॉन तुम्हाला माहितीच आहे, देर इज नो नीड टू एक्सप्लेन. करिअर ग्रोथ ही सगळ्यात जास्त सेल्सफोर्स मध्ये होते ऍज कम्पेअर टू अदर. त्यानंतर रिमोट वर्कच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्हाला कुठेही बसून तुम्ही काम करू शकता ऍज पर युअर कम्फर्ट. आणि कंपनीज आर मोस्टली प्रोव्हाइड हायब्रिड नाव डेज, कारण कोविड नंतर त्यांनी वर्क फ्रॉम होम बऱ्यापैकी कमी केले. पण हायब्रिड त्यांनी जास्त देतात आता, कारण त्यांना एक कळलेलं आहे की हायब्रिड दिलं तर आपल्या कंपनीचा जो लाईट बिल किंवा बाकीच्या गोष्टी ज्या एक्सपेन्सेस आहेत एम्प्लॉईज वरती होणारे कंपनीमधले, त्या गोष्टी कमी होतात. ते कंपनीचा खर्च असतो, त्यामुळे कंपनी बऱ्यापैकी हायब्रिड मोड वरतीच काम करता जातात. 3 दिवस किंवा 2 दिवस ऑफिस, 3 दिवस ऑफिस, बाकी दिवस घरून असं. त्यानंतर फ्युचर स्कोप हा एक्सपांडिंग आहे, कारण सेल्सफोर्सने एवढं इंट्रोड्यूस केलंय ना मार्केटमध्ये. इव्हन तुम्हाला सांगतो, एज्युकेशन सेक्टरमध्ये अजूनपर्यंत कोणीच काही केलं नव्हतं. सेल्सफोर्सने स्वतःचं क्लाउड इंट्रोड्यूस केलंय, एज्युकेशन क्लाउड. काय हवं ते आम्ही तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करतो एज्युकेशन सिस्टम मधलं. हेल्थ सेक्टरमध्ये लोकांनी ऍप्लिकेशन बनवलेत. हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टमचे ऍप्लिकेशन तर सगळ्यात फेमस आहेत कॉलेज लेवलला, बरोबर. तुम्हाला तुम्ही पण कोणी ना कोणी कधी ना कधी विचार विचार केला असेल, स्कूल मॅनेजमेंट करू, हॉस्पिटल मॅनेजमेंट करू. सेल्सफोर्सने डिरेक्टली क्लाउड इंट्रोड्यूस केलंय हॉस्पिटलसाठी. हेल्थ सेक्टर इंट्रोड्यूस केलंय हेल्थ क्लाउड. त्यानंतर तुम्हाला कॉमर्स सेक्टरमध्ये जायचंय, म्हणजे कुठल्या ई कॉमर्स वेबसाईट वगैरे, आमच्याकडे डिरेक्टली एक्सपिरियन्स क्लाउडची वेबसाईट आहे. त्यावर तुम्ही तुमची वेबसाईट लॉन्च करू शकता. तुम्ही ती वेबसाईट ई कॉमर्स क्लाउड मध्ये तयार करू शकता. सीपीक्यू तुम्हाला सेल्स आणि बिलिंग मध्ये जायचंय, आमच्याकडे सेल्स क्लाउड आहे. त्यानंतर त्याला असोसिएट सीपीक्यू फॉर बिलिंग, प्रोडक्टचे डिटेल्स, त्याचे कोड, त्याचं सगळ्या गोष्टी. आणि मेन थिंग मी सांगणारच आहे तसं पुढं सिलेबस काय काय असणार आहे, बट आता एक सांगतो की आपल्या सिलेबसमध्ये आपण सेल्स क्लाउड इंट्रोड्यूस केलेले आहे. आणि ते इतकं इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला खूप आवडून जाईल. सेल्स क्लाउड डेफिनेटली सोपं आहे, खूप सोपं आहे. हे तर आपण बोललोच. आता अबाउट असता जर विचार केला तर आपण सेल्सफोर्स ऍडमिन, होल अँड सोल, जेवढ्या काय बारीक गोष्टी असतील ना, त्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये आपण शिकतो. त्यानंतर सेल्सफोर्स सेल्स क्लाउड हा एक क्लाउड आपण आपल्या याच्यामध्ये घेतो, कारण सर्व्हिस क्लाउड शिकण्यासाठी ऍटलीस्ट यू नीड ऍटलीस्ट 1 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, रिअल टाइम एक्सपिरियन्स, हा फेक नाही, रिअल टाइम एक्सपिरियन्स. आणि सेल्स क्लाउडचा विचार केला तर सेल्स क्लाउड सोपं आहे, पण सर्व्हिस क्लाउड एक घेता आलं असतं. पण सर्व्हिस क्लाउड शिकण्यासाठीच लागतात 2-3 महिने, आणि ते शिकून त्याला एक्सपिरियन्स लागतो ऍक्च्युली शिकण्यासाठी, कारण त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात की त्या एक्सपिरियन्स लेवललाच समजतात, तोपर्यंत समजत नाहीत. त्यानंतर सेल्सफोर्स डेव्हलपमेंटच्या अंडर आपण अपेक्स ट्रिगर्स, इंटिग्रेशन फ्लोज. आता हे जे फ्लो म्हणतोय ना मी, लाइटनिंग फ्लोज, हे फ्लो म्हणजे पूर्णपणे आहे ना, एक जे कोडिंग करतो ना, ते कोडिंग सगळं आपण ऑटोमेशन टूलमध्ये सोप्पा एकदम ड्रॅग अँड ड्रॉप टूलमध्ये करणार आहे. एवढं इंटरेस्टिंग आहे. माझ्याकडे ऑलमोस्ट सगळे रिअल टाइम इंडस्ट्री बेस्ड सिनारिओज आहेत. त्यानंतर व्हिज्युअल फोर्स आणि ऑरा. व्हिज्युअल फोर्स ऑरा हे लाइटनिंग पार्ट वरती होतं, म्हणजे आपण जे फ्रंट एंड बनवतो का सेल्सफोर्स मध्ये, तो फ्रंट एंड बनवण्यासाठी वापरत होते. त्याचे आपण इंट्रोडक्शन किंवा हे करणार आहे, कारण ते सगळं डेप्रिकेट झालेले. डेप्रिकेट म्हणजे सेल्सफोर्स कंपनीने ते बंद केले, आणि त्याच्या जागी त्यांनी LWC आणले. हा सगळ्यात मेजर चेंज होता 2020 मधला. आणि त्यानंतर सेम थिंग असंच एक 20-21च्या 19-20च्या आसपास त्यांचा सगळ्यात मेजर चेंज होता. वर्क फ्लो आणि प्रोसेस बिल्डर बंद करायचं आणि फ्लोज इंट्रोड्यूस करायचं. त्यांनी फ्लोज इंट्रोड्यूस केले, पण त्यांनी वर्कफ्लो प्रोसेस बिल्डर बंद नाही केलं. पण आता 2025 ची सुरुवात झाली त्यावेळेस त्यांनी न्यूज डिक्लेअर केली, सेल्सफोर्स रिटायर्स वर्कफ्लो आणि प्रोसेस बिल्डर, आणि जे काय काम असेल ते सगळं फ्लो वरती जाणार आहे. त्यामुळे आता आपण आपल्या सिलेबस मधनं वर्कफ्लो प्रोसेस बिल्डर पूर्णपणे रिमूव्ह करून टाकलेले आहे. कारण हा आपण डेफिनेटली मी तुम्हाला थेरॉटिकल कन्सेप्ट आणि त्याचं कसं डेमो असतो तो मी तुम्हाला देणार. ओके, म्हणजे असं नको व्हायला की तुम्ही
पाडले म्हणजे शिकवलंच नाही अशातला पाठ राहणारच नाही. त्यानंतर सीपीक्यू जर तुम्हाला हवा असेल तर डेफिनेटली आपण त्याच्यावरती काही लेक्चर्स बघूयात आणि बाकी एआय वरती आपण काही लेक्चर्स घेणारच आहोत. त्यानंतर दुसरं म्हणजे की फीचर्स आपले काय, म्हणजे हे जे LWC, सीपीक्यू, एआय, सेल्स क्लाउड, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी ऍड ऑन्स आहेत आपल्या ह्याच्यामधल्या सिलेबसमध्ये, की ह्या गोष्टी तुम्हाला बाहेरच्या ह्याच्यामध्ये मिळणं मुश्किल आहे थोडंसं. सीपीक्यू, एआय आणि हे सेल्स क्लाउड तुम्हाला दिसणार पण नाही कोणाच्या ह्याच्यामध्ये. नंतर की फीचर्स मध्ये विचार केला तर आपल्याकडे रिअल टाइम प्रोजेक्ट्स आहेत माझ्याकडे 3-4. त्यानंतर इंडस्ट्री बेस्ड ट्रेनिंग असणार आहे आपली. 10+ मॉक इंटरव्ह्यूज. आता मॉक इंटरव्ह्यूज का घ्यायची गोष्ट आहे, कारण सॉरी, मॉक इंटरव्ह्यूज का घेतो आपण, की ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला बसता तुम्हाला असं वाटतं की अरे यार, मला आठवतंय मी शिकलोय पण मला आता बोलताच येणं झालंय. मग हे जे फिअर असतं ना, फिअर प्रेशर असतं किंवा इंटरव्ह्यूचे काही लोकांना फिअर असतात, तर मग ते ते फिअर घालवण्यासाठी आपण हे मॉक इंटरव्ह्यूज घेतो. ते जर तुम्ही सिरियसली दिले तर डेफिनेटली तुम्हाला इंटरव्ह्यू देताना काही प्रॉब्लेम येत नाही. कारण आता रिसेंट माझ्या बॅचमध्ये मुलगा आहे, ही इज डुईंग वेल, एक नंबर खतरनाक त्याचं काम चालू आहे. कारण त्याला आता मी काही विचारलं ना ऑन द स्पॉट, तरी पण तो आन्सर देऊ शकतो मला कुठल्या पण गोष्टीसाठी. जस्ट बिकॉज ऑफ त्याने मॉक इंटरव्ह्यू चांगले दिलेत. त्याने आजपर्यंत त्याने जो त्याला असाइनमेंट्स दिल्यात किंवा त्याला कुठल्या गोष्टी दिल्यात त्याने त्या व्यवस्थित कम्प्लीट केल्यात. इवन मी त्याला जरी म्हटलं ना की तू दाखव तू काय करतोयस, शेअर युअर स्क्रीन जरी म्हटलं आणि त्याला म्हणलं तुला एक सिनारिओ देतो मला लाईव्ह करून दाखव, डेफिनेटली तो मला तो सिनारिओ पण करून देतो, दाखवतो. आणि तो नॉन टेक्निकल आहे, ही बिलॉंग्स टू काय हॉटेल मॅनेजमेंट. त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे 2024 मध्ये काहीतरी, 24 का 23 मध्ये, आणि आता तो सेल्सफोर्स मध्ये स्विच केले आणि ही इज डुईंग गुड, व्हेरी गुड. त्यानंतर डिटेल स्टडी मटेरियल आहे आपल्याकडे, मी दाखवतो कसं असणार आहे मटेरियल त्याचं सगळं. नंतर रेग्युलर हँड्स ऑन असाइनमेंट्स डेली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी पोस्ट करत असतो. आणि बाकी प्लेसमेंट सपोर्ट तर आपल्या क्लासेसचा आहेतच. सो अपार्ट फ्रॉम दिस तुम्हाला मी असाइनमेंट्स दाखवतो काही माझ्या तिथं माझ्याकडं. ह्या ऍडमिन असोसिएट सगळ्या असाइनमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस तुम्हाला इथे कळून जाईल की आपल्या सिलेबसमध्ये काय काय गोष्टी असणार आहेत. आणि ह्या दिसतात ते एक एक असाइनमेंट्स, पण ह्या सॉरी नोट्स, पण ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला 2-2, 1-1, 3-3 दिवस, 8-8 दिवस ह्या प्रत्येक एक एक टॉपिक वरती जातात. वन डे वन टॉपिक कधीच होत नाही. त्यानंतर ही गोष्ट डेव्हलपमेंट वरती आहे, ह्याच्यात सगळं पूर्णपणे डेव्हलपमेंटचं आहे. आणि LWC साठीचा वेगळा आपला आहे फोल्डर केलेला, तो मी दाखवेल तुम्हाला त्या वेळेस. आणि आपल्याकडे LWC फोल्डर्स मध्ये प्रोजेक्ट्स पण केलेले आहेत. सो आय थिंक तुम्हाला ऑप्शन येते का विचारू इथे. इथे एक प्रोजेक्ट आहे रिक्रुटमेंट मॅनेजमेंट प्रोसेसचा, पण आता इथं आणि आणि इथे एक प्रोजेक्ट आहे एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम. हा एक पूर्ण प्रोजेक्ट आहे जो की बेस्ट आहे, पूर्ण ऍडमिन डेव्हलपमेंट सगळं LWC सगळं याच्यामध्ये. म्हणजे इंडस्ट्रीला कसं आपण करू शकतो. आणि तुमच्या ऍज तर तुम्ही सगळे तर फ्रेशरच आहे, त्यामुळे तुम्हाला हा प्रोजेक्ट इज वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट. की जो आणि आपलं टीचिंग हे असं नाहीये की बाबा टॉपिक घेतलं शिकवलं संपलं. आपण प्रोजेक्टला अलाइन करून किंवा प्रोजेक्टला आपल्या सिलेबसला अटॅच करून शिकवतो. म्हणजे डे वन पासून आपण इंडस्ट्रीमध्ये काम करतोय ह्याचं फिलिंग आलं पाहिजे सगळ्यांना, आणि त्याच्या असोसिएट आपण त्या गोष्टी शिकतोय हे तिथं आपल्याला जास्त जास्त चांगलं कळून होतं. मग ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट कुठले वापरणार आहे, फील्ड्स कशा, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहेत एक एक करून. सो आता कोणाला काही क्वेश्चन असतील तर विचारा. हॅलो. येस. येस. हा सर, म्हणजे आता तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताय का सध्या? बरोबर. मग म्हणजे फ्रेशरला वगैरे जॉब आहेत का म्हणजे? हो डेफिनेटली, मी आता सांगितलं ना तुम्हाला जॉब ट्रेंड्स बद्दल पण. कारण शक्यतो एक्सपिरियन्स मागत असतात ना, म्हणजे हो. क्लाउड साठी. नाही नाही, कसं असतं माहितीये का, एक्सपिरियन्स हम्म. मागितला आणि जर तुमच्याकडे तो एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला लगेच कंपनी लोक हाकलणार आहेत का. कारण बऱ्यापैकी कंपन्यांमध्ये सेल्सफोर्सच्या फ्रेशरच्या ओपनिंग आहेत. सो असं नाही की तुम्हाला ओपनिंग मिळणारच नाहीयेत कुठं, हे नाही ते नाही, अशा ह्या गोष्टी होणार नाहीयेत. मार्केटमध्ये फ्रेशरलाही ओपनिंग तेवढ्या आहेतच. सो त्याचं एवढं काही हे नका, टेन्शन नका घेऊ तुम्ही. आपल्याकडनं व्यवस्थित सगळ्या आणि गोष्टी तुम्हाला त्या असिस्टन्स मध्ये मिळून जातील. आणि काय. तर आपण आता जे शिकणार आहे ते पूर्ण फ्रेशर लेवल, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व शिकणार आहात ना? येस येस येस, बेसिक पासून ऍडव्हान्स. आणि मी शिकवलेलं आजपर्यंत
कुठलाच मुलगा हा फ्रेशर लेवलने काम नाही करत, तो 1 इयर एक्सपिरियन्स तरी ऍटलीस्ट काम करू शकतो. हो हो हो, तेच ऍडमिन या प्लस डेव्हलपमेंट शिकणार ना आपण. ऍडमिन प्लस डेव्हलपमेंट. येस. म्हणजे 2 2 मंथ 4 मंथ मध्ये आपण हे शिकणार. येस येस येस. ओके ओके. लेक्चर्स कसे होते तर ऑफलाईन का ऑनलाईन? बघा, तुम्हाला जर खरंच इंडस्ट्री बेस्ड ट्रेनर पाहिजे असेल ना मुलांना, तुम्हाला एक सांगतो. आजपर्यंत मला बरेच लोक म्हणतात की सर तुम्ही ऑफलाईन का शिकवत नाही, ऑफलाईन का शिकवत नाही. मी ह्याच्या आधी ऑफलाईन बॅचेस घ्यायचो 1 2 ठिकाणी. पण माझा असा प्रॉब्लेम व्हायचा की माझं जे सध्या पोस्ट आहे किंवा माझा जो वर्क आहे, त्याचं मीटिंग्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी ह्या खूप कट टू कट टाइम मध्ये बसतात. म्हणजे आत्ता जरी माझी बॅच संध्याकाळी 7ला असली ना, तरी ती बॅच 7ला घेऊन मला 8:15 8:30 वाजता मीटिंग अटेंड करावी लागते कंपल्सरी. मग जर मी ऑफलाईन घेत बसलो तर मला जायला यायला वेळ खूप जातो. पण मी ऑफलाईन साठी माझं आणि सरांचं बोलणं झालं त्या हिशोबाने. मी 1 मिनिट रेकॉर्डिंग स्टॉप करतो, गेस आपलं झालेलं आहे सगळं.